नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं उन्हाळी वाळवणीचा पदार्थ म्हणजेच उपवासाचे बटाटा वेफर्स करणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी केलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। चला तर मग बटाटा वेफर्स करायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि साल काढायची आहे। आता साल बटाट्याला अजिबात राहू द्यायचे नाही, पूर्ण व्यवस्थित काढायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे आहे। आता बटाटा वेफर्स अशा पद्धतीने किसून घ्यायचे आणि तयार करून घ्यायचे आहे। आता छान मोठे मोठे बटाटे घेतलेले होते मी, छान असे बटाटा वेफर्स तयार झालेले आहे। आता हे बटाटा वेफर्स आपल्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। असं केल्याने बटाट्यातील सर्व स्टार्च निघून जाईल आणि बटाटा वेफर्स तळताना लाल होणार नाही। तर त्यासाठी बटाटा वेफर्स आपल्याला स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि पाणी बदलवून घ्यायचं आणि दुसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहे। आता सर्व बटाटा वेफर छान धुवून झालेले आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामध्ये बटाटा वेफर स्वच्छ धुवून टाकायचे आहे। आता तुम्ही बघू शकता छान असं पाणी स्वच्छ झालेलं आहे, म्हणजे आपले बटाटा वेफर्स छान धुवून झालेले आहे। आता रात्रभरासाठी मी अशीच पाण्यामध्ये ठेवणार आहे, पण तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 4 ते 5 तास पाण्यामध्ये ठेवले तरी सुद्धा चालतील। आणि बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी बघू शकता छान बटाटा वेफर्स छान असे कडक झालेले आहे, म्हणजे आपले बटाटा वेफर्स छान पाण्यामध्ये भिजलेले आहे। आता बघा एका साईडला मी पाणीसुद्धा तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार जाड मीठ टाकायचं। बारीक मिठाचा वापर अजिबात करायचा नाही, जाड मीठ टाकायचं आणि अगदी चिमूटभर तुरटी टाकायची आहे। जास्त तुरटी अजिबात टाकायची नाही, जास्त तुरटी टाकल्याने सुद्धा बटाटा वेफर्स तळताना लाल होऊ शकतात, तर तुरटीचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं। आणि आता पाणी छान कळकळून उकळलेलं आहे। आता यामध्ये बटाटा वेफर्स टाकायचे आहे आणि खालीवर करून घ्यायचे, म्हणजे सर्व बटाटा वेफर्सला मीठ व्यवस्थित लागेल आणि बटाटा वेफर्स सर्व एकसारखे शिजतील सुद्धा। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बटाटा वेफर्सला छान अशी वाफ बसेल इथपर्यंत आपल्याला 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। बटाटा वेफर्स अजिबात जास्त शिजवू देऊ नका, अगदी 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। आता बघा छान मोठ्या चाळणीवरती काढायचे आहे। आता या पाण्यामध्ये मी थोडं पाणी अजून टाकलेलं आहे, तर त्यासाठी मी थोडं मीठ अजून टाकणार आहे। आता यामध्ये लगेचच सेम आपण जशी पहिली प्रोसेस केली तसंच करायचं आहे। तर बटाटा वेफर्स आपल्याला टाकायचे आहे, खालीवर करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि बटाटा वेफर छान आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहे। आता बघा बटाटा वेफर्स शिजलेले आहे, हे कसे ओळखायचं तर बघा तुम्ही हाताने सुद्धा असं दाबून बघायचं, म्हणजे अगदी सहज असं तुटेल। आणि किंवा तुम्ही जसं आपण पेपर फाडतो ना तशा प्रकारे तुम्ही बटाटा वेफर्ससुद्धा बघा अशा पद्धतीने चेक करून बघा, अगदी सहज तुटेल, म्हणजे आपले बटाटा वेफर छान शिजलेले आहे। बटाटा वेफर जास्त शिजल्याने सुद्धा काळे होण्याची शक्यता असते, तर अगदी 70 ते 80% शिजवून घ्यायचे। आणि आता एका मोठ्या चाळणीवरती आपल्याला बटाटा वेफर शिजवून घेतलेले काढायचे आहे। आता मी बटाटा वेफर्स कापडावरतीच वाळत टाकणार आहे, तुम्ही प्लास्टिक शीटवरती सुद्धा टाकू शकतात, पण शक्य असल्यास कापडावरतीच बटाटा वेफर्स वाळत टाकायचे आहे, कारण बटाटा वेफर्स गरम असतात आणि ते प्लास्टिक शीटला चिटकू शकतात। तर त्यासाठी कापडावरतीच आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला वाळत टाकायचे आहे। बघा आता मी सर्व बटाटा वेफर्स छान कापडावरती वाळत टाकलेले आहे। आता हे आपल्याला बटाटा वेफर्स सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहे, उन्हामध्ये अजिबात टाकायची गरज नाही। जास्त कडकडीत उन्हामध्ये सुद्धा बटाटा वेफर्स सुकल्याने काळे होण्याची शक्यता असते। तर बघा छान बटाटा वेफर्सचा रंग तुम्ही बघू शकता छान झालेला आहे आणि सावलीमध्ये सुद्धा अगदी लवकर आणि पटकन सुकतात। तर बघा मी एका मोठ्या भांड्यामध्ये चाळणीमध्ये काढून सुद्धा दाखवलेले आहे, तर रंग बघू शकतात अजिबात काळा पडलेला नाही, कारण की मी सावलीमध्ये बटाटा वेफर्स सुकवून घेतलेले आहे। किंवा तुम्ही बटाटा वेफर्स रात्रीच्या वेळेसुद्धा केले तरीसुद्धा खूप छान होतात, रंग अजिबात बदलत नाही। आता तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते मी। आता छान असं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये बटाटा वेफर्स सुकलेले टाकायचे आणि छान तळून घ्यायचे आहे। आणि तुम्ही रंग बघू शकतात अजिबात तळताना सुद्धा लाल झालेले नाही, कारण इथं तुरटीचा वापर मी अगदी कमी केलेला आहे। जास्त तुरटी टाकल्याने बटाटा वेफर्स तळताना लाल होऊ शकतात, तर त्यासाठी अगदी चिमूटभर तुरटी टाकायची। आणि आता बटाटा वेफर्स मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते। बघा छान पांढरे शुभ्र असे बटाटा वेफर्स तयार झालेले आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि उन्हाळी वाळवणीचा पदार्थ म्हटला तर थोडा कठीण वाटतो, पण अजिबात कठीण वाटणार नाही, अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा करून बघा। आणि बटाटा वेफर्स अशा पद्धतीने जर तुम्ही करून ठेवले तर 2 वर्षही अजिबात काळे किंवा तळताना लाल होणार नाही। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।